राम 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 राम. हो, आज ज्येष्ठ मासातली ही विशेष एकादशी, जिला कमला एकादशीच्या नावानं ओळखलं जातं. प्रत्येक एकादशीची आपली आपली महिमा पुराणामध्ये भरपूर आहे. पण एकादशीचा अर्थच असा आहे की 36 तास भगवंताच्या स्मरणात, भगवंताच्या कथेत, लीलेत यामध्ये जो जीव स्वतःला वाहून घेतो, हळूहळू त्याला कुठल्याही लोकांचं आकर्षण राहत नाही. आजचा विषय, आज 11व्या स्कंदातला हा जो अध्याय घेतला होता आपण, आज त्याचा शेवट होईल. खूप सुंदर आहे. भगवंत म्हणतात की माझी एकच इच्छा आहे, मी ज्या आनंदात राहतो, मी ज्या सुखात समाधानात राहतो, मी ज्या तत्वात राहतो, माझा हा अंश जो मनुष्य आहे, मनुष्यामध्ये जो माझा भक्त आहे आणि भक्तामध्ये सुद्धा जो माझा कायमचा अनन्य आहे, त्यांनी या स्थितीमध्ये राहून मग जगाकडं परकेपणाच्या दृष्टीनं पाहावं, जगाकडं परकेपणाच्या दृष्टीनं पाहावं. का तर इथं जगामध्ये आलेला प्रत्येकजण आपल्या आपल्या इच्छा, वासना, अपेक्षा, स्पृहा घेऊन आलेला आहे. हे सांगत असताना शुकदेवजींनीच या 11व्या स्कंदातला हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये उद्धवजींनी सांगितलं, परीक्षित मी हे का सांगतोय, तर मी जन्माला आलो आणि एक नजर फक्त पडली की कुठं आलोय, तर मृत्यू लोकात आलोय. इथं आपलं कुणी नाही, आपण कुणाचं नाही. मी प्रस्थान केलं. प्रस्थान केल्यानंतर माझ्या प्रस्थानीचं कारण कुणालाच कळलं नाही. मी का निघालोय, कुठं. आणि मग ती कथा आहे की माझे वडील भगवान वेदव्यास माझा पाठलाग करायला लागले, जेणेकरून त्यांना माझी आणि स्वतःची ओळख करून द्यायची होती की मी तुझा कोण आहे आणि तू माझा कोण आहेस. हेतू एवढाच होता की अनेक वर्ष तू गर्भामध्ये राहिलास आणि त्यातून संत कृपेने जर बाहेर आलेला आहेस आता, तर मग संत कृपा असताना तुला भ्यायचे कारण काय आहे. आपण सुद्धा मायेच्याच गर्भात होतो, मायेच्या गर्भातनं आपल्याला काढलं आणि गुरूंच्या पदरात घातलं, ओठ्यात घातलं. आता संबंध तुम्ही कसा ओळखताय त्याच्यावर आहे तुमचा. आणि आता त्यांचा खरा संबंध आला आणि जो मागचा आहे तो शरीराचा संबंध आला. शुकदेवजी म्हटले की त्यावेळेस माझी स्मृती, मी एवढा वैराग्यशाली असून सुद्धा माझी स्मृती जागी झाली नाही. खऱ्या अर्थानं मी कुणाचा होतो, मी कोण होतो, तरीसुद्धा माझं वैराग्य जागं झालं आणि मी वनाकडे प्रस्थान केलं. सांगायचा अर्थ काय उद्धव, की मी माझ्या ज्ञानामध्ये सराबोर झालेलो होतो, तृप्त होतो. मला हे भक्तिभाव अमुक तमुक हे मला काय, कारण भक्तिभावाचा मला भक्तिभावाची अशी उपरती झालेली असती की ज्यांना हे सगळं भावतंय या मृत्यू लोकातलं, त्यांना भक्तिप्रिय होते. ज्यांना हे भावत नाही त्यांना ज्ञानप्रिय होतं. मी या वाटेनं चाललो होतो, पण मध्येच वडिलांच्या अपेक्षेला मी बळी पडू नये म्हणून जंगलामध्ये दडून बसलो. सांगायचं असे काय की भगवंत म्हणते ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आला त्यांना असं समजायचं की मी त्याला दत्तक घेतलेलं आहे. मग सांगितल्याप्रमाणे तसं माझ्या शुकदेवजी म्हणतात माझ्या जीवनामध्ये अनेक ऋषीमुनींचा पूर्वीचा संघ आहे, सगळं आहे, पण तरीसुद्धा मी मायेला घाबरलो. भले संत कृपा होती आणि संतांनी वचन घेतलं होतं की तुला ह्याची झळ लागून देणार नाही, तू ये फक्त बाहेर, तुझ्याकडून जे काही दैवी कार्य होणार आहे ते तुला माहीत नाही, आम्हाला माहीत आहे. पण तरी माझा विश्वास नव्हता.
आपला भक्त, आपला जो शिष्य आहे परीक्षित, त्याला सांगतात सुखदेवजी, ज्याला भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं ज्ञान झालं त्याचा भ्रम आणि दोन्ही भेद आजच्या वाचनामध्ये मी सांगितले, सकाळच्या लिखाणात बघ, गुरु शिष्याचा भेद भ्रम कसा नाश होतो. तर या संसाराचं ज्ञान झाल्यानंतर किंवा या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर हा संसार छिन्न विछिन्न होतो, याचं आकर्षण राहत नाही. पण मिळालेला देह इथं आहे तर त्याचं पूर्व आयुष्य इथं कंठून टाकायचं. उद्धव, ज्यावेळेस मला असा उपदेश आतून बाहेरून माझ्या कानावर, अंतःकरणावर आला, त्यावेळेस माझी सगळी महिमा मला माहीत असून सुद्धा मला त्याचा विसर पडला. जय जय. म्हणून परीक्षित, विषय सुरू करण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाची उद्धवावर नव्हे सर्वांच्यावरच कृपा आहे. पण जो ज्या अनुभूतीला पोचतो त्याच्यासाठी त्याचं एक काहीतरी तप, कष्ट असतं आणि ते विवेक वैराग्याच्या वाटेनं पूर्ण करायचं असतं. सुखदुःखाची जोड असते, हे जोडे पायात घालून ह्या संसारातून चालायचं असतं. मान अपमान सोसायचा असतो, लाभहानी सोसायची असते. आणि एक दिवस या लोकाला जो जन्म मृत्यूचा हा खेळ खेळणारी ही स्थान आहे, याला सोडून जायचं असतं. पण माझ्या नजरेप्रमाणे उद्धव एवढा ज्ञानी असून, भगवंताशी अनन्य असून, गोपींच्या संघामध्ये त्याला प्रेम काय असतं हे कळालं आणि तो ज्ञान विसरूनच गेला. जसं प्रेमानंद महाराज म्हणतात, किंवा माझा बी स्वतःचा अनुभव, कट्टर ज्ञानी, ज्ञान मार्गाचा कट्टर, म्हणजे कुणी मला गंध लावायला लागला तरी मी लावून घेत नव्हतो. मग आतमध्ये काय, त्यानं काय होत नसतं, टेळे टिपके करून नको लावस. आज मीच त्रिपुंड लावतोय, नाही कट्टर ज्ञान मार्गाचा मी. म्हणजे असं बघताना सुद्धा देहाकडं, हां कोणाचा हात आहे, अच्छा तुझा आहे का, हां ठीक, हात कोणाचा आहे, हां तुझा आहे का, ठीक. एक प्रसंग तुम्हाला मी सांगितलं असेल चातुर्मासातला, हा उजवा पाय मी इकडे ठेवला होता या पायावर, आणि स्वाध्याय संपला होता, त्रिबंध लागलेला होता, प्राण कुंभगत होते, आणि अचानक एकदम अशी नजर बाहेर गेली जुन्या घरातून अशी, आणि असं नजर त्या तुळशीकडं मागे औदुंबर होता त्याच्याकडे गेली, आणि हळूच नजर पुन्हा पायाकडे आली. म्हटलं माझ्या अंगावर पाय कोण ठेवलाय, जय जय. मीच म्हणतोय माझ्या अंगावर पाय कोण ठेवलाय. मग त्या स्मृतीवर येण्यासाठी एकदम पुन्हा एकाग्रता साधली. अच्छा अच्छा तुझंच आहे वे, बरं ठीक. हे ह्या हातून होतंय. शुकदेवांना असं वाटलं एवढं कट्टर मी ज्ञानी, पण भगवंताला असं माझ्यावर काय, मला काय द्यायचं होतं, म्हणून भगवंतानं मला गोपींच्या संघात घातलं. आणि प्रेमात किती ताकद होती, किती ताकद आहे हे दाखवण्यासाठी माझ्याबरोबर जी भगवंताने लीला केली ती आता मला माझ्या पोटातून बाहेर पडते, माझ्या अंतःकरणातून बाहेर उडते. त्याचा मला विसर पडेना झाला आहे. आणि भगवंतानं तर सांगितलं, आता निघ, तुझा माझा संबंध इथपर्यंतच होता सदेह, आता तू बद्रिकाश्रमला निघ, जा, तिथं तपस्वी माझी आणि नरनारायणाच्या रूपात मी आलेली ती पवित्र भूमी आहे. तिथे दिसायला तुला काहीच दिसणार नाही, पण मनाच्या घरामध्ये आत प्रवेश जाऊन केलास तू की मला इथं हे पाहिजे, तर ते तिथं प्रकट होणार नाही. जसं मोकळी जागा होती तिथे बंगला बांधला, आणि बंगल्यामध्ये आपण आपल्या इच्छित वस्तू भरल्या, इच्छित पदार्थ भरले, इच्छित व्यक्ती आल्या. जा, तुला जे काय अपेक्षित असेल ते तिथं प्रकट होत राहील. उद्धवाच्या डोळ्यात पाणी. प्रभू, मी माझा प्रवास बघतोय, मी कुठं होतो, कुठून कुठं आलो, एवढं प्रेम दिलं सण, आता तू मला बाजूला करतोयस. मी तुला कारण विचारत नाही, का, कारण ती तुझी आज्ञा आहे बस. डोळ्यात पाणी उद्धवांच्या, आणि फक्त पाय धरलेले. ही सगळी मागं तुम्हाला प्रसंग सांगितला. पुढच्या प्रसंगात असं सांगतात,
कृष्यम यव मूर्धिनी भरतू पातकी. परीक्षित, हा ज्याच्यावर प्रसंग आला त्यालाच कळतं नाही का. बाकीची मातीला येतात, पण ज्याच्या घरातलं जीवातलं गेलं असतं त्याला सगळं मागचं दिसतं आणि आता पुढचंही दिसू लागतं. परीक्षित, उद्धवाची ती अवस्था झाली. जसं मागे सांगितल्याप्रमाणे ही पूर्व तयारी चालली होती समर्थांची सज्जनगडावर. लहानपणापासून त्या अंबादासाकडं म्हणजे कल्याण स्वामींच्याकडं समर्थांचं इतकं प्रेम, लक्षण, खाल्लं पिल्लं ते काय विचारायचं, सगळं करायचं. त्याचा आजारपण बघायचं, त्याचं वस्त्र बघायचं, सगळं बघायचं. आणि अचानकच समर्थांनी सांगितलं कल्याणाचा आज निघतो. कुठे निघू? त्यांना वाटलं कुठल्या तरी सेवेला पाठवतो. तू डोमगावला निघ. कशाला? नाही, एवढाच संबंध होता आपला. अरे काय झालं असेल ते? म्हणजे कधी स्वप्नात बी येऊ शकत नाही. तुम्ही एकदम धडक सांगता निघ. अनेकांच्या बरोबर अशा घटना घडल्यात. राम, मी माझाही प्रसंग सांगितला. आणखी एक प्रसंग सांगतो. मंदिरामध्ये होतो आणि जवळजवळ 6-7 महिने आम्ही एका शेजारी झोपत होतो, मी आणि महाराज. आणि अचानक मला असं वाटलं की म्हटलं महाराज मला इथे थोडंसं जड जाते, मला कुठल्या एका खोलीत कोपरा दे, मी तिथं राहतो. बरं म्हटले ठीक आहे. पण म्हटले माझी हाक जायला असं तुम्ही मग वरच्याच खोलीत राहा. तिकडं 12 आहे, त्या 24 खोल्या आहेत त्यावर, पण तुम्ही इथंच राहा, माझ्या हाक ऐकू जाईल तसं. म्हटलं ठीक आहे महाराज. मग वरच्या खोलीत राहायला लागलो. आणि राहता स्थान प्रियतो होतं. जसं या देहात राहता ह्या देहाशी आपलं प्रेम झालं. या घरात राहता घरात प्रेम झालं. ह्या माणसात राहता माणसांशी प्रेम झालं. खऱ्या अर्थाने हे प्रेम असतं का? नाहीच असतं, नसतं. एका डब्यामध्ये तुळस लावली, ती पूर्वेच्या बाजूला एक अर्ध एवढंच फाटलेलं कॅलेंडर बापूंचं ठेवलं होतं. फक्त मुंडकं राहिलं होतं आणि छातीचा थोडा भाग. ते कॅलेंडर असं पुजायला ठेवलं होतं, बाकी काहीच नाही. गळ्यात माळ नाही, शिकासूत्र काय नाही. अंगावर फाटकी लुंगी फसत बघ. आणि 4-4:30 म्हणजे हीच वेळ असे महाराजांनी चहा पाणी झाल्यावर वर आले माझ्याकडं. मला म्हटले कर्म ना. तर म्हटलं मग मी काय करू? म्हटलं कुठेतरी जाऊया. म्हटलं कुठे जायचं? म्हटले चला गाडी तरी काढा, निघूया. म्हटलं ठीक आहे. पण महाराज म्हटलं करमत नाही. हा विषय संसाराचा आहे. मी घरदार सोडलेलं आहे, तुम्ही घरदार सोडलेलं आहे, अंगावर भगव घातलेलं आहे. आता करमायचा नव्हतं, काय विषय आहे? ते तुमचं ब्रह्मज्ञान राहू द्या. म्हटले चला तुम्ही पहिलं बाहेर. हां म्हटलं ते बी ठीक. माझी खंत त्यांना कळली नाही ना. ते ब्रह्मज्ञान तुमचं राहू द्या म्हटले. चला मला काय कर म्हणून. वाद कसला होता? गावांचा आणि त्यांचा वाद चालला होता. मला म्हटले कुठेही घेऊन चला. म्हटलं चला ठीक. गाडी रात्रभर चालत फक्त राहिली. कुठं जायचं काय ठरवलं नाही. पहाट झाली आणि मग खोपोलीच्या खाली एक जागा होती, तिथं दत्त मंदिर होतं छोटंसं. तिथं पहाट काढली. सकाळ फटफटीत झाल्यानंतर त्या हापशीला दोघांनी आंघोळ केली. वडा होत होता आणि बसलो. आणि मग तिथून लोक जी दत्ताच्या दर्शनाला येत होती त्यांना 1-2 जणांना बोलवलं. म्हटलं इथं गाव जवळ कुठं आहे? तर तामक्या ठिकाणी. बरं ठीक, असं करा, गावच्या पाटलाला किंवा पोलीस कोण असेल त्याला सांगा पुसेगावचे महाराज इथं आलेत आणि तू येऊन जा. लगेच ते 15 मिनिटात गाडीवाले. म्हटलं महाराजांना अशा त्रास आहेत, महाराजांच्या गोळ्या चालू आहेत, त्यांची काहीतरी सोय करा, भिक्षेची सोय करा. चालेल म्हटले, भिक्षेची सोय करतो. त्यांना असं कौतुक वाटलं. म्हटले आम्ही पुसेगावच्या वाऱ्या करत होतो एक वेळ. म्हणजे त्याच गादीवरचे आहेत. आणि महाराज साखर वाढली होती आणि एका औदुंबराच्या झाडाखाली असे पडले होते. मला असं वाटलं की तुम्ही म्हणजे
की आपण भगवंताच्या वाटेवर जाताना सुद्धा आपण काहीतरी घेऊन चाललोय, हे की नाही? मग हीच वृत्ती ज्यावेळेस तुम्हाला कुठं 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 अडकवते, तिथून भगवंताचं प्रेम खाली 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 येत जातं. झालं काय? त्याने दूध भाकरी वगैरे काय 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 करलं, कोणी पोहे करून आणलं, काय 4-5 जण काय काय घेऊन आले, खाल्लं. महाराजांनी पुन्हा विश्रांती करायला लागले. आज त्यांना न सांगता गाडीची चावी तिथे ठेवून मी जंगलात फिरायला गेलो. पूर्ण जंगल आहे तिकडे. ती आता मला आठवत नाही कुठली कंपनी आहे मोठी, तारा काय. जंगलात फिरायला गेलो आणि फिरायला गेल्यानंतर जिथं मला बरं वाटलं तिथं मी ध्यानस्थ बसलो. गुरुकृपेनं पूर्वीचा जो अभ्यास होता आणि पाठीमागं ती खोपोलीतला ती ही पडतं का नाही, गगनमारांचा ते धबधबा, तो असा समोर तिथं मंदिराच्या अंतरा इतकं पडतं. आणि सूर्यास्ताची वेळ झाली. हे खाऊन पिऊन झोपलेत, मी एकांताला. मग तेव्हा घड्याळ नाही, मोबाईल नाही, काय नाही काय नाही काय नाही. आणि पुन्हा जंगलातनं सूर्यास्ताच्या अगोदर तिथं पोचल्यावर ही गाडी लाल. कुठे गेला होता तुम्ही सांगून? कुठे न सांगता कुठे गेला होता? त्यावेळेस माझं वैराग्य जागा झालं. म्हटलं मी तुमचा शिष्य बी नाही आणि तुमचा गडी बी नाही. ही चावी टाकली मी चाललो वाटेनं. जय जय. जवळजवळ 2 फरलांग माझ्या मागे चालत आले. म्हटले ऐका येऊ, मला कसं तरी होतंय, मला तुम्हाला सांगायचं. तुम्ही माझं हे आहे, तुम्ही माझं ते आहे, तुम्ही माझं ते आहे. मला सांगायला सुरुवात केली. म्हटले ऐका, मला काय काय होतं, असं काही करू नका. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, तर म्हटलं परमार्थात आणि प्रपंचात तुम्हाला जाग्यावर जर टाकून जाता येत नसेल तर तुम्ही दोन्हीकडे सुद्धा विजय प्राप्त करणार. जय जय. त्याचा द्वेष बी नाही, त्याची आसक्ती बी नाही. ठीक आहे ना? मग तुम्ही विजय प्राप्त केला. उद्धव, मी हे का सांगतोय की 7 दिवसाच्या प्रवासामध्ये आज तुझा हा 5वा दिवस आहे आणि तू तेवढ्यात जे टाकलेस का नाही, त्या तुझ्या वैराग्याला शुकदेव म्हणते माझा बी नमस्कार आहे. चूक झाली, तू कबूल केली, पण टाकता येत नाही. आणि 5व्या दिवशीची तुझी अवस्था पाहून मला असं वाटतंय की या 2 दिवसानंतर तू माझ्या स्मृतीत राहणार आहेस आणि तुझ्या स्मृतीत भगवान श्रीकृष्ण राहणार आहे. वेळ किती? फक्त 7 दिवसाचा. त्यातले 5 दिवस आलेत. का? अतिस्पष्ट त्रिवार सत्य, जसा सूर्य जसा अनादी आहे, तसा हा मृत्यूलोक अनादी आहे. म्हणून समर्थ म्हटले, अखंड ज्याला मृत्यूचं स्मरण आहे, पावलो पावली, श्वासोश्वासावर ज्याला मृत्यूचं स्मरण आहे, त्याला भगवंताच्या प्रेमाशिवाय दुसरं कशाचं प्रेम होणारच नाही. दुसरं कुठलंच प्रेम त्याला होणार नाही. का? तर हे बघ, ज्याचं चित्त ह्याचं प्रेमानं भरलेलं आहे, तो आतून बाहेरून सतत आसंगच असतो आणि स्मृतीनं मात्र भरलेला असतो. म्हणून माझ्या भक्ताला दोन्ही फळं देतो मी, ज्ञान आणि भक्ती. मी त्याला जेवढं प्रेम देतो तेवढंच त्याला परमात्मा शांती बी देत असतो. सांगायचा आशय काय? की आता हा वियोग सहन होणार नाही. कोणाला? शुकदेव म्हणते आता वियोग सहन होणार नाही उद्धवला. भगवंताच्या प्रती एवढं प्रेम झालं, त्या प्रेमाच्या पोटी एवढा त्याग संभव झाला. अरे पण मी माझ्यावरून सांगतोय परीक्षित, मला हा मृत्यूलोक नकोच होता. मला संतांच्या आशीर्वादाने इथं आणलेलं आहे. पण संतांची कृपा किती आहे हे मला माहीत असून सुद्धा मला त्याच्यावर अविश्वास होता. तरी बी मी जर फसलो तर नाही. नारदानी वचन दिलं होतं, मी तुला वचन देतो, माया तुझ्यावर काहीच होऊ देणार नाही.
मी मायापतीकडून वचन घेऊन आलेलो आहे की त्याला त्याची झळ लागली नाही पाहिजे, त्याला हे खरं नाही वाटलं पाहिजे आणि त्याला ह्याच्याबद्दल मोह नाही झाला पाहिजे. याच्याबद्दल हे सगळं परिचित असताना सुद्धा का कोणास ठाऊक मला माझ्या ज्ञानावर भरवसा होता, पण तरी सुद्धा या लोकाबद्दल ऐकल्यामुळं मला माझ्या ज्ञानावरचा भरवसा बी उडत चालला होता. कोण म्हणतंय? शुकदेवजी, जसं वशिष्ठ मुनी म्हटले होते, तुमची आमची उदबत्ती कुठे पेटायची हो? जय जय. हां, तरीही ज्यावेळेस मी त्यांच्या विनंतीवरून गर्भ सोडून बाहेर आलो, आईचा बी त्याग केला, वडिलांचा त्याग केला, जंगलाच्या वाटेने निघत चाललो. आपुलकीने वडील हाक मारतात, ऐक बाळा, ऐक सोन्या, ऐक. वडील आपुलकीने हाक मारतात. मी मात्र प्रस्थान केलं. आज त्याच वाटेनं जात असताना किंवा पुन्हा मग त्यांचे जे शिष्यगण कोण होते, भगवंताची स्तुती करत होते, ती स्तुती ऐकली, हृदय तृप्त झालं की चला ठीक आहे, हे सगळं सांभाळणारा, विश्व सांभाळणारा कुणीतरी भगवंत आहे, तसं भक्ताला बी सांभाळणारा कुणीतरी भगवंत आहे. आणि तोच भगवंत ज्यावेळेस विशेष कृपा करतो त्यावेळेस गुरुच्या रूपात प्रकट होतो. आणि गुरु ज्यावेळेस आपल्याला ज्ञान देतो तेव्हा भगवंताच्या हातात आपला हात देऊन गुरु बी बाजूला होतो. हे सगळं मला माहीत असताना सुद्धा माझ्या अंतःकरणातला विश्वास मला डगमगवत होता. उद्धव, मनाचा स्वभाव आहे मोकळ्या वेळामध्ये कल्पनेमध्ये स्वतःला रमवून घेणे. त्यामुळं जसं हे सगळं ऐकल्यानंतर उद्धव वारंवार नमस्कार करायला जात होते आणि डोकं टेकून आतले आतच विवल आणि मूर्छित होत होते की आता हा कायमचा वियोग आहे. भगवंताच्या डोक्यावर पाय टेकवल्यानंतर आतून अशी एक अवस्था झाली की एकतर प्राण इथं सुटावे, जसं समर्थांच्या चरणी वेणुताईंनी की हा शेवटचा नमस्कार समर्थांना म्हटले आणि शरीर तिथंच सोडलं रात्रीचं की हा शेवटचा नमस्कार. आपण सुद्धा संध्याकाळच्या वेळेस नेहमी अंतरुणावर, तर काही संध्या आपली तुमची चुकली असेल, काय झालं असेल, काय असेल, पण संध्याकाळी अंतरुणावर अंग टाकायच्या अगोदर 1-1.5 मिनिट शांत बसा. जे काय केलं असेल ते भगवंताला अर्पण करा आणि त्याच्या चरणी सांगा हा आजचा शेवटचा नमस्कार. उद्या उठवलंस तर नमस्कार, नाही उठवलंस म्हणजे जर हे जग भावनेनं भरलेलं आहे, भावनामय जगत आहे, अगदी आईबापापासून ते सगळ्यापर्यंत, जर हे भावनेनं भरलेलं जग आहे तर ह्याचा तोड बी भावनेनंच आहे. उद्धव, भगवंताचा प्रेमी भक्त उद्धव, आणि भगवंताचे अनेक अनन्य प्रेमी भक्त, पण सर्वावर भगवंताचं समान प्रेम असून सुद्धा जसा युद्धासाठी सेनापती घेतला जातो तसं शास्त्रासाठी कुणीतरी असा घेतला जातो की जसं अज्ञान बी मांडायचं असतं आणि त्याचं ज्ञान बी मांडायचं असतं, त्याची भक्ती बी मांडायची असते, त्याचा योग बी मांडायचा असतो. जय जय. या स्वरूपात मी तुझा स्वीकार केला. शुकदेव म्हणते, हे बघ परीक्षित, भगवंताचा हा परमप्रेमी भक्त उद्धव अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या धारणा करायला लागला. धारणा करता करता भगवंताचे पाय सोडून एकदा बद्रिकाश्रमकडे नुसतं पाहिलं आणि पुन्हा एकदा भगवंताकडे पाहिलं की तुझ्या कृपेनं तुझ्या स्थानी मी जातोय, तुझी ती प्रिय भूमी आहे, पण मी सुद्धा तुझा प्रिय भक्त आहे.
वियोग तर सहन होत नव्हता. हृदय विवल झालेलं होतं. अगदी म्हणजे मूर्छित, म्हणजे अगदी बेशुद्ध पडण्यासारखी अवस्था आज झाली होती उद्धवांना. की प्रेम कशाला म्हणते ते मला आता कळलं. आणि ह्या प्रेमाच्या परीक्षेसाठी मला वृंदावनमध्ये राहावं लागलं. आपण ती मध्ये पाहिलं असेल, बोट बुडाली होती नाही का मागच्या महिन्यात. कुठेतरी एक बोट बुडाली होती मध्य प्रदेशमध्ये, जबलपूरमध्ये. आणि मुलाला वाचवता येत नाही, आता अशक्य आहे असं समजून मुलालाच अशी घेऊन झोपली होती आई. बघितलंय कोणी? हां. आणि ते दृश्य बघून तिथला अधिकारी आणि तिथला नेता जो आला होता का नाही, तो सुद्धा एकदम त्याचं हृदय द्रवित झालं की हे काय प्रेम असेल. मुलानं सुद्धा आईला सोडलं नाही, आईनं सुद्धा मुलाला सोडलं नाही. दोघांची एकमेकाशी मिठी होती आणि ते तसंच मयत घावलं होतं. भगवंत म्हणतात, लोक कुठलाही असू दे उद्धव, परीक्षित, लोक कुठलाही असू दे, ही स्मृती पुन्हा पुन्हा त्या भक्ताला जन्माला आणते किंवा तो भक्त भगवंताला पुन्हा पृथ्वीवर घेऊन येतो. का? म्हणून हिचं तुम्हाला व्यवहारामध्ये नाटक करता आलं पाहिजे आणि भगवंताशी अनन्य राहता आलं पाहिजे. चुकून सुद्धा एक सुद्धा खरेपणाचा श्वास आत नाही गेला पाहिजे. अशा अवस्थेमध्ये बसणारा हा उद्धव ज्ञान स्वरूपात परीक्षिताला सांगते तू सुखदेव, अशा स्वरूपात हा बसणारा पण डोळ्यातून अश्रुपात करतोय की तुझा वियोग मला सहन का होत नाही. परीक्षित, भगवान श्रीकृष्णांच्या पायावरून, चरण कमळावरून डोकं उचललं आणि एकदा जी पाठ फिरवली ती पुन्हा बद्रिकाश्रम पोचेपर्यंत त्याने फिरून कधी पाहिलं नाही. जय जय. पाठ फिरवल्यानंतर पुन्हा भगवंत माझ्या पाठीमागं आहे का, मला हाक मारतोय का, किंवा माझे एकदा सुद्धा माघारी फिरून पाहिलं नाही की तू इतका कठोर तर मी बी इतका कठोर. हित माझंच आहे पण तरी बी मला वियोग सहन होत नाही. शुकदेव म्हणतात, परीक्षित, एक दिव्य छबी, एक धारणा आतमध्ये स्थिर केली आणि बद्रिकाश्रम मध्ये पोचले. बद्रिकाश्रम म्हणजे लौकिक अर्थानं तिथला आश्रम, खऱ्या अर्थानं ज्ञान म्हणजे पुन्हा मूळ स्वरूपामध्ये आपलं उद्धव प्रस्थान केलं. ज्ञानयोगी होते आणि मध्येच फक्त त्यांना असं वाटलं होतं की हे प्रेम प्रेम भक्ती भक्ती हे असं एवढं त्यात काय विशेष आहे, त्यात बी एवढं काय. तर म्हटले त्यात भेद करू नको, भेदाभेद भ्रम अमंगळ, त्यात भेद करू नको. तो ज्या वाटेनं चाललाय त्याही वाटेला कृपा आहे, ह्या वाटेनं तू चाललाय त्याही वाटेला कृपा आहे. आणि या दोन्ही वाटा भगवंताच्याच आहेत. अनेक वाटा आहेत, अनेक ब्रह्मांड आहेत, तसं अनेक वाटा आहेत. पण तुझाच हा फक्त मार्ग जो आहे तो श्रेष्ठ असं समजू नको. तर बद्रिकाश्रमच्या तपोवनामध्ये शुकदेवजी महाराज पोचले, हे उद्धव पोचले. आणि एक जी योग्याची धारणा असते की एक केवळ परमात्मा स्वरूप आहे, बाकी काहीच नाही, बाकी सगळा खेळ आहे, तमाशा आहे. अशा अखंड निज स्वरूपामध्ये देहबुद्धी रहित तप करू लागले. आणि ते तप करता 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 भावनेनं भरून गेले. आणि मग नंतर कळलं, हळू भरत गेले. आणि तपान जसं पाण्यानं भांडं काठोकाठ भरल्यानंतर जसं कळतं की आवाज त्याचा बंद होतो, तसा ज्ञानाचा आवाज बंद झाला आणि भक्तीचं पुन्हा ओतप्रोत अशी धारा वाहू लागल्या. आणि मग तिथं शुकदेव म्हणतात की पुन्हा तिथं उद्धवांच्या डोळ्यातनं असं पाणी व्हायला लागलं की भगवंताच्या स्मृतीमध्ये जो काळ घालवला होता ते त्याच्या आठवणीमध्ये पुन्हा डोळे गळायला लागले. आणि मग उद्धवाला असं वाटलं की आपलं हित साधून देणारा फक्त भगवंत आहे, बाकी कोणी नाही. किंवा भगवत स्वरूप आपल्याला प्राप्त झालेला सद्गुरू आहे.
ही दृढता झाली आणि भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाच्या अनुसार उद्धवानी अनेक वर्ष तप केल्यानंतर तिथं एक स्वरूपभूत परमगतीची स्थिती असते, ती प्राप्त करून त्या लोकांना निघून गेले. सांगायचं असे, शुद्ध म्हणतात, हे पहा परीक्षित, कुठलाही असं 7 अधिक मास आहे किंवा चातुर्मास आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर श्रीमद भागवताचा पहिला आणि दुसरा 10व्यातला पूर्व आणि 10व्यातला उत्तर असे दोन्ही खंड घेऊन जर तुम्ही अभ्यास करू लागला तर या लोकातला विसर आपोआप पडतो. पण 3 गोष्टी आहेत. एक, गरजेपुरतंच बोलणे, नसेल तर मौन राहणे. दुसरं, आहार शुद्ध ठेवणे. तिसरं, जास्तीत जास्त एकांतात राहणे. मग ह्या भगवंताच्या लीला तुमच्यामध्ये अशा खेळते, जसं तुम्ही पिक्चर बघताय की नाही आपलं टीव्हीत, तर श्वास तरी घेता का? 3 तास लगातार बघतो आपण. अगदी अशा ह्या लीला आतमध्ये खेळायला लागतात. म्हणून मगाशी म्हटलं, एक श्वास सुद्धा आपल्याला हे बघताना खरं नाही वाटलं पाहिजे. खरं वाटून एक श्वास सुद्धा आत नाही गेला पाहिजे. या दृश्याकडे, जगाकडे बघून, कुठल्या प्रसंगाकडे बघून तुम्ही जिंकलात. मग नाही अहो, तुमच्यावर भगवंताचं कौतुकच, गुरूंचा वर्षाव बस. बाकी तुम्हाला काहीच ना कळू देत. पण हा परमार्थ जो आहे तो जाणीवेचा विषय आहे. एवढा मोठा उद्धव ज्ञानयोगी ते ज्ञान विसरला आणि उपदेश जो आज झालेला होता आणि संघामध्ये जो काही अनुभव आला होता त्या स्वरूप स्थितीमध्ये डोळे गाळत बस. म्हणून शुकदेव सांगते, हे पहा परीक्षित, तू सुद्धा तीच गती प्राप्त केलेली आहेस, शंका करू नकोस. आपल्या गुरुदेवाने बी तेच सांगितलं लीलाशाह बापूने, तुझ्याकडे माझ्याकडे जे आहे ते तर तुला प्राप्त झालेलं आहे. तसा संकेत येतो. नसेल तुम्हाला कळत तर काय नाही, ते शुकदेव सांगतात की असं असतं की तुझ्यावर विशेष भगवंताची कृपा झाली तर कुठल्या महात्म्याच्या द्वारा तुला ते ऐकून देतात, समजवून देतात की तुझी पात्रता परिपूर्ण झाली, तू योग्य झालास, आता स्वतंत्र आहेस, तुला काय करायचे ते कर. श्लोक पुढे म्हणतात, कृष्णेन योगेश्वर सेविता गुरुजींना. भगवान शंकर किंवा अनेक असे महायोगेश्वर झालेत, त्यांना सुद्धा ज्यावेळेस अशी स्मृतीनं स्पंदनं जागी होते, जाणीव होते, तेव्हा त्यांना सुद्धा असं कळतं जसं आपल्यात तुम्ही जपाला बसलेला आहे आणि एकदम स्टँडवर किंवा भवाननगरला जरी नवरा नवरी चालली असेल किंवा काय कार्यक्रम असेल तर त्या डॉल्बी वाजायला लागले की तुम्हाला समजतं नाही का. तसं भगवान शंकर असतील किंवा अन्य कोणी योगेश्वर असतील, अन्य सिद्ध पुरुष असतील, त्यांना सुद्धा लगेच कळतं की भगवंताची अवतार लीला आता चालू होणार आहे. समाधी मोडतेत आणि ती अवतार लीला पाहण्यासाठी इथं पृथ्वीवर येतात पुन्हा. पण या पृथ्वीवर अवतार लीला पाहत असताना भगवंत किती गरीब होतोय, काय भगवंत किती शत्रुरूप होतोय, भगवंत किती मित्ररूप होतोय, भगवंत कधी स्त्री पुरुष रूप होतोय, हे सगळं पाहताना ते आनंद घेतात. पण आनंद घेत असताना त्यांना स्मृती असते, जसं सूर्यास्ताच्या वेळेस आणि सूर्योदयाच्या वेळेस पृथ्वीवर राहणाऱ्याला कधी विसर पडत नसतो की ही सकाळ आहे आणि ही संध्याकाळ आहे. उद्धव, त्याप्रमाणे माझ्या भक्ताला, भगवंत म्हणते उद्धव, त्याप्रमाणे माझ्या भक्ताला हा मृत्यूलोक आहे आणि दुःखालय आहे, याचा ज्याला विसर पडत नाही, एक मात्र मी त्याचा हितेशी होऊन जातो, तो माझा हितेशी होतो. का? जीवाचा स्वभाव आहे, आपल्या अनुकूल मिळालं की आपला, आपल्या प्रतिकूल मिळालं की परका. हा जीवाचा स्वभाव आहे. मनासारखं झालं की आपलं, मनाविरुद्ध झालं की परका. म्हणून मला अनेक तपस्येच्या द्वारा त्याला सिद्ध करून घ्यायचा असतो नाही का. आधी दूध,
पुन्हा साईट नाही काय तापून तापून तापून, आणि पुन्हा मग ते हलवणं, पुन्हा तापवणं, आणि त्यात सुद्धा आणखी त्या तुपाचा वास घेऊन बघायचं. आता समोर तूपच आहे, पण तरी बी त्याला मनगटावर सोडायचं आणि त्याचा गंध घेऊन बघायचं. का? तसाच माझा हा भक्त आहे. कशासाठी कुठे बोंब मारेल काय सांगता येत नाही, की देवा हे ठीक नाही केलं. नारदासारखे सुद्धा देवावर रुसलेत, आहे की नाही? देवावर रुसले. प्रल्हादासारखे अनन्य भक्त देवावर रुसले की तुम्ही हे एवढं नाही करायला पाहिजे होतं. काय का असे ना, माझ्या वडिलांना असं नाही मारायला पाहिजे होतं, इथपर्यंत बोलले. देवावर रुसले. त्यामुळं परीक्षित या वाटेवर पूर्ण होस्तवर खूप परीक्षा आहेत, आणि त्या सतीला बी माहीत आणि पार्वतीला बी माहीत आहेत. जे जे तपस्वी होऊन गेले त्या सर्वांना माहीत आहे. पण तपाचा एकच हेतू, एक तर तुझं स्वरूप तरी दे, किंवा एक तर तुला तरी दे. बाकी काही नको. मायेतलं काहीच नको. तुझा स्वरूप लोक तरी दे, नाहीतर तुला स्वतःला तरी दे. तू तोंडानं म्हण तू माझा आहेस, बस काम संपलं. ह्या दोनच मार्गाने पूर्णत्व येतं. आणि म्हणून परीक्षित असे मोठमोठे योगेश्वर शंकरासारखे तपस्वी बसले आहेत. हजारो लाखो वर्षाची तपश्चर्या करणारे महामुनी वशिष्ठ आहेत. बस जसं यांना कळलं की भगवंताची अवतार लीला हितं होते, की सर्व संघ परित्याग करून खाली येतात. की एवढा मोठा भगवंत, पण सृष्टी रचना ब्रह्मदेवाने केली. ऐक ना, ऐक जागावर. एवढी मोठी सृष्टी लीला केली भगवंतानं. जागा राहा, अधिक मास आहे. एवढी मोठी लीला केली भगवंतानं, ती कशी असते पाहायसाठी आलेत. आणि जर आपली काही गरज पडलीच भगवंताला, तर सतत तयार आहेत की एखादा तरी सेवा भगवंतानं सांगावी की जा मारुतराय तू हे करून ये, जा तू ते करून ये. शुकदेव म्हणतात परीक्षित, मोठमोठे योगेश्वर जे सच्चिदानंद स्वरूपामध्ये असे भगवंताच्या स्मृतीमध्ये बसलेले आहेत, ते भगवंताच्या हाकेसाठी वाट बघतात की कुठली तरी सेवेनं निमित्त करावं, भगवंतानं मला आपल्याकडे बोलवावं. एवढंच काय, भगवान शंकरानं सुद्धा स्वयं आपल्या तोंडानं सांगितलंय की परमप्रेमी भक्त ज्यावेळी भगवंताच्या स्मृतीत जातो, त्यावेळी हे ज्ञानामृत एवढं श्रेष्ठ असून सुद्धा त्याचा विसर पाडून घेतो आणि भक्तीचं सोंग घेऊन खाली येतो. नाही का? बापू म्हटले मी काय चौथी आहे, दुसरी तिसरी चौथी आहे मी. तुम्ही IAS ऑफिसरच्या लेवलची मुलं आहे, सगळी मोठमोठे अधिकारी आहे, हे की नाही? आणि ते ज्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी सेवेसाठी हे पळता, त्यावेळेस माझं हृदय आतमध्ये काय म्हणत असतं ते मलाच माहीत आहे. खरी एवढे पदाधिकारी लेवलची ही मुलं, आणि माझ्या सेवेला तू देतोस. मग यथाशक्ती मी त्या मुलांच्याकडून सेवा टाळत असतो, यथाशक्ती. पण भाव राखण्यासाठी म्हटले, भाव राखण्यासाठी मी तेही स्वीकारतो. शुकदेव म्हणतात, हे पहा, हा शांतीचा आणि प्रेमाचा मार्ग आहे परमार्थ, ठीक आहे. आणि प्रपंच अशांतीचा मार्ग आहे, द्वेषाचा मार्ग आहे, नाही का? ज्याच्याकडे जे त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याच्याकडे जर जास्ती असेल समोरच्याकडं, तरी सुद्धा जळणं सुरू होतं. म्हणजे एवढंच काय, गुरुदेव म्हटले की आपण सगळे साधक आहोत, आणि एखाद्याला समजलं की त्याला साक्षात्कार झालाय, तर त्याला नमस्कार करणारे आणि त्याच्यासारखं चालणारे कमी, पण त्याची निंदा नालस्ती करणारे भरपूर. म्हणजे परमार्थात सुद्धा जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत सगळे धोकेच आहेत, आणि पोचला तिथं पुन्हा काहीच नाही. राम. तर असं आहे परीक्षित, हे परमप्रेमी पद जे आहे ते त्याच्या कृपेनं त्याच्याच कडून प्राप्त होतं. का? तर जसं ज्ञानामृत आनंद सागर आहे,
महासागर आहे, तसं प्रेम सुद्धा आनंद आणि महासागर आहे. पण जो ज्या वाटेचा अधिकार आहे त्या वाटेनं मी त्याला पाठवत असतो. म्हणून याचा आनंद घेण्यासाठी साक्षात शिवजीने सुद्धा आपली समाधी मोडली आणि गोपी रूपात खाली आले, तर कुठे साधू वेशात आले. जो या मार्गाने श्रद्धेनं उद्धव कृष्णेन योगेश्वराने सेविता गृणा, जो पते कशासाठी जगत विमुच्यते, जो या श्रद्धेनं वाटेनं चालत असतो त्याला मुक्ती तर फार छोटी गोष्ट आहे. मुक्ती खूप छोटी गोष्ट आहे. ऐकताय ना? जय जय. जो या श्रद्धेनं वाटेनं चालत असतो, मुक्ती खूप छोटी गोष्ट आहे, खूप छोटी गोष्ट आहे. पण त्याच्या संगतीनं जग मुक्त होऊन जातं. जगत विमुच्यते. बघा, मी त्यांच्याकडे नसतो तर तुम्ही कुठून कुठून इथं गोळा झाला नसता, नाही का? त्यांनी तपस्या केली नसती. त्यांना एवढं सांगायचंय की अधिकार तुमचा सुद्धा आहे, पण तुम्ही गमवताय म्हणून माझ्याकडे येत आहे. हां, तुम्हाला प्रेम होत असेल तर तुम्ही माझ्यापाशी पडून राहा. पण आता पुढच्या श्लोकात काय सांगतो? पण परीक्षित, या जगाचा नियम आहे का? जसा भुंगा आहे की नाही, जंगलामध्ये शिरला की वेगवेगळ्या फुलांचा आधी गंध घेतो, गंध, आणि मग पराग वेचतो. डायरेक्ट गेला आणि कुठला तरी पराग घेतला असं करत नाही. वेगवेगळ्या जंगलात गेल्यानंतर वेगवेगळ्या फळावर, फुलावर, पानावर बसतो आणि मग तिथला तो नंतर एक चक्कर मारतो 2-3, आणि मग कुठला पहिला घ्यायचा आणि कुठला नंतर घ्यायचा, असंही असतं. गुरुची नजर तशीच असते. एक नजर प्रत्येक शिष्यांच्यावर वारंवार जाते आणि कोण कुठला कशाचा अधिकारी आहे, कोण कुठला कशाचा अधिकारी आहे ते बघतेत आणि मग आपलं अंतःकरण त्याच्यावर बसवतेत. गुरूंचं अंतःकरण म्हणजे भुंग्याचं आहे, नाही का? आपल्याला ब्राह्मणी करायला लावतील की नाही, मग आपली जी योग्यता आहे ते त्यांच्यापर्यंत जाते की हा या योग्यतेचा आहे, हा त्या योग्यतेचा आहे, हा तो योग्यतेचा आहे. म्हणून परीक्षित, हा भुंगा जसा वेगवेगळ्या फुलांचा सार म्हणजे मधू हा संग्रह करतो, बस अगदी त्याचप्रमाणे स्वयं वेदांच्यातून जे प्रकाशित झालेलं ज्ञान आहे, प्रेम आहे, शांती आहे, भक्ती आहे, ते मी अस्वस्थ आहे तर मग नक्की जग अस्वस्थ आहे असं समजून माझ्या वडिलांनी याची रचना केली आणि ती रचना माझ्या कानावर आली, मला प्रिय वाटली आणि मी ज्ञानातून पुन्हा भक्तीत आलो. आज मी तुला खात्रीने सांगतोय परीक्षित, जो कोणी या भागवताचा पाठ करेल तो साक्षात भगवंताच्या गोदीत असेल, भगवंताच्या स्मृतीत असेल. का तर जो जन्माला कशासाठी आला, जन्म घेऊन अजन्म आहे, पण जन्माला कशासाठी कुठे आला, काय काय लीला झाल्या आणि पुन्हा जाताना आपला अंत कसा करून घेतला, हे सगळं ऐकल्यानंतर तुला सुद्धा काय जाणीव झाली असेल, मलाही ती जाणीव झाली की मी ज्या जगात यायला भीत होतो, ज्या जगात, त्या जगात त्याच्या स्मृतीमध्ये आनंद किती आहे की जगाचा विसर पडतोय, इतका आनंद आहे. जय जय. जगाचा विसर पडतोय, एवढ्या मोठ्या जगाचा, भोगाचा, सगळ्याचा विसर पडतोय. सगळं जग त्याच्यावरून वाळून टाकतोय. माझे भक्त असे आहेत. तोंडाचं काम आहे का? एक सुद्धा वासना उठत नाही की खावं, भोगावं, बघावं. अशी माझे भक्त होऊन गेले. मला सांग, काय कार्याकारण त्यांचं जर पूर्व परार्ध असेल, संचित असेल आणि या मृत्यू लोक त्यांना भोगायचं असेल तर मी कधी कधी त्यांच्यासाठी त्यांना बरं वाटावं म्हणून मी येतो, नाही का?
रात्रीचा प्रसंग आहे, मुलगा बाहेर गेला तर वडील बी बाहेर येतो, चल चल मी येतो. त्याला तर काय करायचं नसतं, मुलाचं झालं की येऊन दोघं झोपतात. तसं भगवंतच माझे शुकदेव म्हणतात, भगवंताचा असा स्वभाव आहे, आपल्या भक्तासाठी पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तासाठी बरोबर पुन्हा पृथ्वीवरून जातात. लीलाद्भूत आहे. आणि म्हणून परीक्षित असं ज्ञान प्रकाश करून देणारा हा श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुषोत्तम आहे, हे माझ्या वडिलांनी वारंवार सांगितलं. त्याचा अनुभव मी इथं घेतला भागवताच्या रूपात. साक्षात मी अशा लीला पाहिल्या, जसे जग पाहतोय तसं भगवंताच्या लीला पाहिल्या. अजून सुद्धा असे भरपूर संत आहेत की अशा ध्यानात गेले की असं रडत बसतात आणि त्या लीला पाहत बसतातच. मागे सांगितलं तुम्हाला, हनुमान प्रसाद पोद्दार 18 तास असे बघायचे आणि रडायचे, बस सण व्हायचं नाही. काय असे 2-2, 3-3, 4-4, 5-5 दिवस असे आहेत बसणारे. असं सांगायचा आशय उद्देश एवढाच आहे की एवढी अनन्यता प्राप्त केल्यानंतर ज्याला सहन होत नव्हतं वियोग, त्याने पुन्हा पाठ फिरून पाहिली नाही. असं भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांचा संसारातून त्यांना मुक्त करण्यासाठी माझे वडील म्हणतात की दोन्ही हातामध्ये लाडू दिले. एक की इकडं ज्ञान बी दिलं आणि दुसरं त्याला प्रेम बी दिलं. आणि प्रेम ते या जगामध्ये पसरावं, या संसारामध्ये पसरावं म्हणून विज्ञानाच्या रूपात त्याचा प्रसार केला. विज्ञानाच्या रूपात प्रसार केल्यानंतर म्हणजे मला ज्यात सुख वाटतं त्यात नक्कीच पुढच्याला सुख वाटत असेल. मला जे प्रिय असतं ते पुढच्याला प्रिय असेल. जय जय. आणि मग ज्यावेळेस हे प्रेम आणि ज्ञान प्रकटतं त्यावेळेस जरा रोग आदी म्हणजे हे म्हातारपण, हे भोगमय संसार, म्हणजे प्रवृत्ती मार्गाचं आणि निवृत्ती मार्गाचं, म्हणजे प्रेम आणि शांतीचं. मी माझ्या भक्तांना दोन्ही मार्ग देतो, एक प्रवृत्तीचा आणि दुसरा निवृत्तीचा. जोपर्यंत देहात आहेस तोपर्यंत प्रेम वाटत राहा. आणि ज्यावेळेस तू माझ्या स्मृतीमध्ये जाशील त्यावेळेस केवळ तू परम शांतीला जा, निवृत्ती मार्गाला जा. ठीक आहे. अशा प्रकारे जसं आपल्या देहाचं वय आहे तसं या युगाचं बी वय आहे. तर या युगाचं वय व्हायच्या अगोदर जसं माऊलींना कळालं होतं की इथं काही नाही म्हणून अभ्यास कशाचा केला त्याने, माऊलींनी संजीवन अवस्थेचा, म्हणजे निवृत्तीच्या प्लेट फक्त अखंड समाधीस्थ बस. किती 31 दिवस की जो आपण संकल्प केलाय तो संकल्प सिद्धीला नेण्याच्या योग्यतेचे आपण आहोत का म्हणून 31 दिवस समाधीत असेच बसायचे. आणि नामदेवांच्या ह्यातले सांगतात, नामदेवांच्या लिखाणातनं की निवृत्तीनाथच त्यांना पाणी आणि बाकी काय असेल ते पाजायचे. की जरा हा निर्धारच केलेला आहे की याला समजलं इथं काहीच नाही आणि चिरंजीव प्रस्थान करायचं ह्याचे मनात आहे, तर आपण विघ्न कशाला करा. कारण आपण नाथपंथी आहोत, पण आपण स्वीकारला वैष्णवपंथ म्हणजे प्रेमपंथ. वैष्णव प्रेमपंथ, नाथ ज्ञानपंथ. मग त्या पंथातून याला इकडं आता हे पसरून म्हणजे एकाच वेळी दोन्ही ज्ञानपंथातली समाधी घेईल आणि वैष्णव पंथातली प्रेम पताका सुरू आहेच ना आता दिंडीच्या मार्गानं. आषाढी कार्तिकी दोन्ही मार्ग हा चालवणार आहे. मग निवृत्तीनाथ तिथे विक्षेप करायला आलेच नाहीत. पण 31 दिवस जेवढा काळ ते समाधीचा अभ्यास करत होते तेवढा काळ पाणी आणि तेवढा काळ जे काय असेल ते मुखात स्वतः घालत होते. जय जय. आशयाशी बी झालं, गुरु बी आहेत आणि भाव बी आहेत.
सांगायचा आशय उद्धव म्हणते, शुकदेव सांगतात परीक्षेत, अशा अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला प्रेम बी वाढवतं, वैराग्य बी वाढवतं आणि विवेक बी वाढवतं. कारण जर आपण आपल्या मुलाला पाठशाळेत घालतो, शाळेत घालतो, नाही का नाही, तर आपल्याला बी अपेक्षा असते की त्यानं त्याच्या योग्यतेचं व्हावं, नाही का, त्यानं त्याच्या योग्यतेचं व्हावं, दुसऱ्याची बराबरी नाही, त्यानं त्याच्या योग्यतेचं व्हावं. आपली बी अपेक्षा असते, भगवंताला बी अपेक्षा असते की जर तुला माझं होऊन राहायचं नसेल तर तू तुझ्या योग्यतेचं होऊन राहा. जे राहू दे, माझा होऊन राहू नको. का? तर मी कधी हाक मारेन त्यावेळेस यावं लागेल तुला. पण तुला स्वतंत्रतेचं सुख घ्यायचं असते, स्वतंत्र, नाही का. जुनी माणसं, मोठं कुटुंब असले, व लग्न झाले, पटत नाही का तुझ्या बायकोला, आवडत नाही का, पण हरकत नाही, शेजारीच राहा. हे ज्ञान आणि भक्ती अशीच आहे. भक्ती म्हणजे आपण काय म्हणतो ते एकत्र कुटुंब, ठीक आहे. आणि ज्ञान म्हणजे विभक्त कुटुंब. बस. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. तर परीक्षित, सगळ्यात मोठा पृथ्वीवर रोग काय असेल तर म्हातारपण आहे. कुठलं? जरा शब्द वापरला आहेत. पृथ्वीवर सगळ्यात मोठा रोग कुठला असेल तर म्हातारपण. ज्यानं जन्माला यायचं त्यानं वृद्धापकाळ भोगायचाच. मग ती वृक्ष, वेली, पशु, पक्षी, कुणी असेल, संपूर्ण चराचर सुद्धा हे वृद्ध व्हायला लागला आता, नाही का. कलियुग म्हणजे म्हातारपण आहे, सतयुग म्हणजे तारुण्य, बालपण, नाही का. हे तसं 4 युगातलं आहे की नाही. सत, त्रेता, द्वापर आणि कली, हे 4 टप्प्यातलं आहे. तसं आता हे सगळं कलियुग म्हातारपणात आहे. फक्त अजून ते जाग्यावर बसायला हे अजून एक युग म्हणजे हे बदलायचे काळ. म्हातारपण सुरू झाले आता फक्त कलियुगाचं. तर अशी अवस्था आहे. म्हणून म्हातारपणात काय करायचे? कुणाकडे बघायचं नाही, कुणाचं ऐकायचं नाही, राम 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 राम. मग कलियुगामध्ये हे सांगितलं, जय जय. आपली योग्यता बघितली ना कलियुगातल्यांची. म्हाताऱ्याला काय होणार? काहीच होणार नाही म्हाताऱ्याला. मग काय, राम राम तरी करत बसाल ना, म्हणून कलियुगात फक्त नाम दिलं. समज घ्या. 4 युगात कलियुग म्हणजे म्हाताऱ्याला काहीच होत नाही की नाही. मान्य आहे की नाही भाऊ? हा, म्हणून त्याला शेवटी नाम दिलं. एवढं नाम घे बस, बाकी काय करू नको. म्हणजे नाम घे म्हणजे काय कर? नाम घे म्हणजे फक्त स्मृतीत राहा, कुठल्या युगात आहेस, कुठं आहेस, आणि इथून तारणारा कोण आहे. तू ज्याच्या स्मृतीत आहेस त्याची अखंड स्मृती आहे, त्याला कधी विसर पडत नाही. फक्त तुझ्या स्मृतीत राहू दे की तू कुणाचा आहे, तू कुठे आहेस. मग त्या शक्तीला माहित आहे की तुझा इथला इच्छित काळ संपला. इच्छित आहे ना, वासना करून आलोय आपण. इच्छित काळ संपला की तुला न्यायच्या वेळेस त्याचे पार्षद तरी येतील किंवा तो स्वतः तरी येईल. ठीक आहे ना. कमला एकादशी म्हणून भवऱ्याचा प्रसंग सांगितला. कमला तो भवरा जसा अगोदर फिरून अगोदर अधिगंध घेतो, मग पुन्हा ते परागवेसाला येतो. तसं हे महापुरुष सगळीकडे असे फिरले बापू, आहे का नाही. गुजरात, महाराष्ट्र, इकडं तिकडं, आणि बघितले हे भुंगे कोण आहेत का इकडं, नाही का. आणि मग आपण त्या कमळावर जाऊन बसलोय की यातनं काहीतरी मिळेल आपल्याला. विश्वास धरा, ही कथा आपल्याला एवढाच देते. विश्वास धरा की जर या वाटेनं चालला असाल तर वाट कुठेतरी संपते. ज्या वाटेनं चाललाय ती वाट कुठेतरी पण संपते. पण जिथं ती वाट संपते तिथे तुमचा निवृत्तीचा निकाल लागला पाहिजे, नाही का. ज्या शाळेत आपण गेलोय ती शाळा कधीतरी संपणार आहे. अंगणवाडीपासून ते कॉलेज PhD पर्यंत. ज्या देहात आलोय ती संपणार आहे. ज्या जगात आलोय ते संपणार आहे. ज्या वृत्तीत आलोय ती संपणार आहे. म्हणून शुकदेवजी म्हणते, परीक्षित, एकच अशी वाट अखंड आहे भक्तीची जी अखंड चालत राहते. म्हणून प्रत्येक महापुरुषांनी ज्ञानानंतर सुद्धा निवडली वाट ती पुन्हा भक्तीचीच. महाज्ञानी झाले, ब्रह्मज्ञानी झाले.
म्हणजे असा हा संसार माकडागत नाचवतेत हा सगळा. एवढे ज्ञानी झाले, पण फिरून पुन्हा भक्तीच्याच वाटेवर आले. का? तर देवाला करमत नव्हतं. कशासाठी? समाधी का मोडली तर देवाला करमत नव्हतं. योग का मोडला तर देवाला करमत नव्हतं. फुले का आणली तर देवपूजेला आणली. काय करतात? देवपूजा करतात. फळं कुणाला? देवाला आणली. माझा भक्त शेवटी सर्वच माझ्यासाठी करतो. त्यावेळेस मी निर्गुण निराकार असून मला प्रवृत्ती मार्ग स्वीकारावा लागतो. आणि मग जसं ज्या रसामध्ये मी बुडलेलो असतो, भक्ती रसामध्ये, तो रस मी माझ्या भक्ताला बी पाजतो. हे बघ, म्हणून आत्तापर्यंत माझ्या वडिलांनी हा भक्तिमार्ग सांगितला, कारण त्यांनीही सांगितलं की वेदांची रचना झाली, पुराणांची झाली, उपनिषदांची झाली, पण माझे वडील शांत नव्हते. ज्यावेळी भगवंताशी संबंध आला आणि भगवंताशी वार्तालाप झाल्या, भगवंताच्या लीला पाहिल्या, आणि माझे वडील तृप्त झाले. मी त्यांचाच अंश आहे. शुकदेव म्हणते, मी त्यांचाच अंश आहे. आणि एवढंच काय, जर तुझा माझा आता संबंध आहे, तूही माझाच अंश आहेस. या लीलेमध्ये 5व्या दिवशी 6व्या दिवशी तू समाधिस्थ होणार, आणि तक्षक नावाचा जरी सर्प येऊन तुला चावला तरी तो देहाला चावला, तुझं त्याचं भान नसणार. म्हणजे काळ जरी या देहाला डसणार असेल तरी तू त्याच्या स्मृतीमध्ये असणार, भगवंताच्या. आणि जो भगवंताच्या स्मृतीमध्ये आहे तो भगवत अमृत पिल्यानंतर, मला सांग, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सगळ्या जगाचं मूळ कारण आहे. सगळ्या जगाचं मूळ कारण आहे. कारण पितामह, मी बापाचा बाप आहे म्हणले, नाही का? आपला बाप आहे, आपल्या बापाचा बाप आहे, पण भगवंत म्हणतात मी तुमच्या सगळ्या बापाचा बाप आहे, पितामह म्हटलंय. तर संपूर्ण जगाचं हे मूळ आहे. हे जर खरं आहे तर मग माझ्याकडे आता उरतं परिचित ते फक्त त्या परमतत्वाला एक नमस्कार उरतो. एक नमस्कारच त्याला पुरेसा असतो. म्हणजे आपली एक शरणागती तरी, किंवा आपलं सख्यत्व तरी, किंवा आपलं आत्मनिवेदन तरी, कुठलं तरी एक त्याला प्रिय होतं. आणि जे आपल्याला प्रिय आहे ते त्याला प्रिय आहे. सारगर्भित आज कुठली आधीमध्ये कथा न सांगता तुम्हाला सार एवढा काय सांगायचं होतं आपल्याला. जसा यदुकुळाचा संहार झाला या पृथ्वीवर, माझीच माझ्यासमोर लढून मेली, इकडे माझीच माझ्यासमोर लढून मेली, पण माझ्या आज्ञेत नयत राहिली. तसं ही जी आपली पंचमहाभूतात आहेत की नाही, आपल्यासमोरच यांचं युद्ध चाललं असतं. कधी मनाचं, बुद्धीचं, अंतकरण, कधी शरीरपूंचं, कसं हे युद्ध चाललेलं असतं. हे आपसापसात लढून मरतेत. ह्या डोळ्याला काय वेगळंच पाहिजे असतं, कानाला काय वेगळंच पाहिजे असतं, जिभेला काय वेगळंच पाहिजे असतं. आपली भूक भागवण्यासाठी हे पळत असते, आपल्याला पळवत असते. काय तर भगवंत म्हणतात, प्रत्येक गोष्टीला एक वृद्धापकाळ येतो, म्हणजे पूर्ण काळ. वृद्धापकाळ म्हणजे पूर्ण काळ. प्रत्येक गोष्टीला एक वृद्धापकाळ येतो. तसं ह्याही युगाला कलियुगाच्या रूपात वृद्धापकाळ आलेला आहे. आणि या वृद्धापकाळात प्रत्येकाची स्मृती, आयुष्य आणि गती फार अल्प आहे. एवढीशी इकडे खरं आहे की नाही? बघ, मी काल तिकडून फिरून येत होतो. चौकातून एक एवढीशीच काटक्या घेऊन चालली होती म्हातारी, एवढ्याच काटक्या, म्हणजे त्या वागवायची बी तिची ताकद नव्हती, एवढ्याच काटक्या. आणि त्याशी मागं फिरायला गेली, ती एक काटकी माझ्याशी इथं लागली. ती लागलं, तिनं बघितलं, अगं बाई म्हणली, काका नमस्कार घातला, आहे मुसलमानाची बरं का, अगं बाई काका म्हणलं हां. तर तिला काकीने 1-2 वेळा मागं साड्या बी दिल्या होत्या. असे काय चालता येईना, शरीर जर्जरीत झालंय, पण तरीसुद्धा 2 तासापूर्वी ती सगळा कलप करून आली ती, वगळ वगैरे सगळं. तर मी म्हटलं चांगलं रंगवलंय, जय जय. चालता येईना तिला, चांगलं रंगवलंय. हा म्हणले जरा सगळे पुरी बिरी म्हणतात, बरं दिसावा आई म्हणून जरा करत जा. पुरी म्हणतात म्हणून रंगवलंय. मला तेच सांगायचं.
आपल्याला सुद्धा गुरु म्हणतेत म्हणून जरी आपण केलं तरी जगाला जसं आता की नाही तिला माहीत आहे काय पण त्याला तसं आपल्याला जरी आपण माहीत असलो तिला माहीत आहेत माझी केस पांढरी आहेत तर आपल्याला जरी माहीत असलं आपण कसं आहे तर ते म्हणते तरी बी मी तुला रंगवतो त्या रंगात रंग पुढचं मी बघत राहीन पुढचं मी बघत राहीन. म्हणून कलियुगामध्ये नामाला शेवट पुन्हा एकदा सुंदर मला बी ऐकायला मिळाले हा वर्धाप काळ कलीचा चाललेला आहे. ठीक आहे ना. त्यामुळे हे तर असंच चालणार पण त्याची योग्यता तपस्येचा भागच नाही ते. ठीक आहे ना. बाकी कोणी म्हणताल ती तपस्या तुमच्या दृष्टीतनं आम्ही गेलो ते तेवढी केली तपस्या आमच्या दृष्टीतनं हे गेले तपस्या केली हे म्हणायचं फक्त तपस्या नव्हतं तेवढा काळ त्याच्या संगतीत बस. तपाचा अर्थ फार विचित्र आहे. तप म्हणजे कसं केस गरम तव्यावर बसल्यावर कसं असेल म्हणजे 5 पंचेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांचं एकच लक्ष तवा ते तप दुसरं नाहीच दुसरं. तर हे त्याचसाठी आलेले असतात पण त्या तपानं जे प्राप्त होणार आहे ते मी तुला सहज देतोय आणि म्हणून ही सगळी वृद्ध लीला ही तुला मी ऐकवली. तर ही ते या लीलेमध्ये माझ्या स्मृतीमध्ये फक्त जो राहील आणि स्मृतीमध्ये राहण्यासाठी एक गुरुमंत्रच श्रेष्ठ सांगितलं आहे. आणि गुरुमंत्र ज्यावेळेस आपल्याला पचतो त्यावेळेस आपल्याकडून बीजमंत्र चालू होतो. ठीक. ज्यावेळेस स्वयंभू आपला सोहम चालू स्वयंभू झाला की आपोआप ओम बाहेर पडायला लागला सोहम पडायला लागला आपोआप श्वासावर की समजायचं भगवत कृपा गुरुकृपा आपल्याला या मार्गातून त्या मार्गात घालून गेली. जसं आता आपण मराठी शाळेतनं हायस्कूलला आणि हायस्कूलमधून कॉलेजला तसं गुरुमंत्राचं रूपांतर आपल्यात बीजमंत्रात झालं की समजायचं की खूप मोठी कृपा आहे. पुन्हा काय साधन होत नाही पुन्हा नमस्कार होतो आणि साधन तब्य होतं. राम. म्हणून आजचा कमला एकादशीचा इतका शांत होता विषय मला तो शेवट करायचा होता. शेवट एवढाच आहे की परीक्षेत शेवट करतो शेवट श्लोकात. परीक्षेत लक्षात ठेव हा बाहुरा जसं वेगवेगळ्या फुलांचा सार काढून मधु संग्रह करतो तसं सगळ्या वेदशास्त्राचा सार काढून मी हे भागवत म्हणजे भक्ताचा अनुभव. भागवत म्हणजे ग्रंथ नव्हे माझा स्वतःचा हा अनुभव जसा दासबोध. ठीक आहे ना. म्हणजे समर्थ म्हणतात हा माझा मी दास होऊन इथं राहिलो आणि तो अनुभव घेतला प्रभुभक्तीचा आणि ते तुम्हाला देतोय. ठीक आहे ना. तसं हा भागवत म्हणजे हा साक्षात वेदांचा सार म्हणजे माझ्या आयुष्याचा जीवनाचा भक्तीचा सार आहे. याशिवाय पूर्ण शांती पूर्ण प्रेम होत नाही. आणि म्हणून हे तुम्ही उद्धवाला विचारा एवढा मोठा ज्ञानी असून सुद्धा प्रेमाशिवाय तो पोरका होता. आज प्रेम मिळालं तर पागल झाला तो. मग आता समाधीस्थ जरी असला तरी प्रेमातच आहे आणि प्रेमात जरी असला तरी समाधीस्थच आहे. म्हणून ज्याला प्रेम प्राप्त होतं त्यानं समजायचं मला भगवत प्राप्ती झाली आणि मला आता समाधीची गरज नाही. का तर त्याच्या स्मृतीत राहणं हीच समाधी आहे. काही प्रत्येक क्षण काडीत कणाकणात तिची लीला दिसू लागते. एखादी वस्तू जरी तुम्हाला कोण दिली तुम्ही त्याच्याकडे नाही बघणार अरे त्याने मला पाठवून दिली त्याने माझ्यावर किती लक्ष आहे आपोआप डोळे भरून येतील. त्यावेळी ह्याचा विसर पडला पाहिजे. नाही ते हिथं रडला आणि तिथं गुतला जय जय असला काय भक्त कामाचा नाही. म्हणून भगवंत म्हणतात निवृत्ती आणि प्रवृत्ती मी दोन्ही मार्गाने त्याला पूर्ण करतो. निवृत्ती आणि प्रवृत्ती आणि दोन्ही मार्गाचं पूर्णत्व त्याला असं देतो की माझ्या भक्ताला ज्ञान बी देतो आणि विज्ञान बी देतो. उद्धव शुकदेव म्हणते शेवट करतो. म्हणून उद्धव मी ज्या श्रीकृष्णांच्या कृपेत आहे तू सुद्धा त्याच श्रीकृष्णांच्या कृपेत आहेस. आणि हा पूर्ण पुरुषोत्तम हेच फक्त एक सार आहे. श्रीकृष्ण सार आहे म्हणजे कुठलं तरी ते आहे दैवत ते आपल्याला खेचतंय आणि त्याच्यामध्ये विलीन करून घेते. त्याचं नाव कृष्ण.
कुठलं तरी एक असं दैवत आहे जे खेचतंय आणि आपल्यामध्ये विलीन करून टाकतंय, आणि त्याचे ते सगळे रंग आहेत मोरमुकुटात, नाही मोरपिसात सगळे रंग आहेत, ते खेचतंय ना आपल्याला आपल्यात विलीन करून घेतंय. ही त्याची कृपा आहे की तो विलीन करून घेतोय. आपण विलीन होऊ शकत नाही, एवढं सामर्थ्य नाही. आणि म्हणून असा प्रवृत्ती मार्गाचा रस पाजला की त्यातनं भक्ती जन्माला आली, आणि निवृत्ती मार्गाचा असा रस दिला की त्यातून ज्ञान जन्माला आलं. बस हे दोनच मार्ग आहेत. म्हणून मी कृपा मला फार मोठी आहे की मी मागे पहिल्यापासून सांगत आलो आहे की मला शांती आणि प्रेम हे दोनच पाहिजे होतं, मला देव नको होता. मी वारंवार सांगत आलो आहे. कारण देव कुठे आहे कसा आहे ते थोड्या साधन तपश्येत कळतं तुम्हाला सगळ्यांनाच. पण हे दोन मार्ग जे आहेत, दोन्ही मार्गाचं पूर्णत्व भक्तीच्या आणि ज्ञानाच्या मार्गानं, म्हणून हा प्रवृत्तीचा आणि निवृत्तीचा मार्ग ज्या भगवत कृपेने मिळाला त्या भगवत चरणाला कोण म्हणतंय? शुकदेव. त्या भगवत चरणाला मीही नमस्कार करतोय, तूही नमस्कार कर. जय जय अवधूत अंजन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वते पते हर हर महादेव. राम राम राम.